विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ज्ञान आर्नो ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत. काल जो व्हिडिओ अपलोड केला होता की एका महिन्यात तयारी कशी करायची त्याचा पार्ट 2 आज घेतोय. काल मला काही कारणास्तव म्हणजे ऑनलाईन लेक्चर चालू असल्यामुळे वेळ मिळाला नाही, तर त्याचा पार्ट 2 आज आपल्याला बघायचा आहे. भूगोलापर्यंत आलो होतो आपण, तर अर्थशास्त्र या विषयामध्ये काय महत्त्वाचं आहे म्हणजे कसं वेटेज आहे, तर हे आपण वेटेज बघूया अर्थशास्त्र या विषयाच्या बद्दल. तर अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये जर बघितलं आपण तर त्यामध्ये काही टॉपिक जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, ज्यांचं वेटेज खूप जास्त आहे. तर ते टॉपिक आपण बघायचेत. त्याचं जे PDF होतं म्हणजे इतिहासच्या बाबतीतचं जे PDF आहे ते मी टेलिग्राम चॅनलला आणि शिवाय व्हॉट्सअपला टाकलेलं आहे. ज्यांना आणखी मिळालं नाही तर त्यांनी कृपया मला मेसेज करायचा आहे. माझा नंबर आहे 9588 47 51 85 51 आणि 85. तर हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही परत मला मेसेज करा ज्यांना मिळालं नाही त्यांना. अर्थशास्त्रामध्ये वेटेज जास्त असणारा पहिला टॉपिक म्हणजे दारिद्र्य आणि बेरोजगारी, अनएम्प्लॉयमेंट अँड पॉवर्टी. तर 2012 ते 2019 दरम्यान म्हणजे आत्तापर्यंत जे नवीन पॅटर्ननुसार जर बघितलं तर 18 प्रश्न याच्यावरती आलेले आहेत. दारिद्र्य आणि बेरोजगारीवरती एकूण 18 प्रश्न आलेले आहेत. बँकिंग व्यवस्था म्हणजे बँकेचे वेगवेगळे प्रकार, बँकिंग व्यवस्था जे आहे त्याच्यामध्ये 16 मार्क आलेत आणि शिवाय त्याच्यामध्ये RBI जर टाकली आपण तर RBIला 12. तर असे टोटल 28 मार्क बँकिंगवरतीच आहेत. म्हणजे दारिद्र्य आणि बेरोजगारी जर तुम्ही चांगलं केलं तर शुअर त्याच्यामध्ये प्रश्न येतो, कारण त्याची वारंवारता तुम्हाला जास्त दिसते. आणि इकॉनॉमिक्समध्ये आणखी एक म्हणजे पुस्तकाची संख्या कमी आहे. म्हणजे अगदी तुम्ही एक पुस्तक जरी घेऊन केलात तयारी तर जवळपास तुमची प्रीला जेवढं लागतं तर तेवढी तयारी होऊन जाते. प्रीला लागणारा जो डाटा आहे तर तो एकाच पुस्तकातून कोळंबे सरांचा असेल किंवा देसले सरांचं जे तुम्ही फॉलो करत असाल ते. तर हे दोन अतिशय महत्त्वाचे खूप वेटेज असणारे टॉपिक आहेत. अजून एक त्याच्यापेक्षाही जास्त वेटेज असणारा आणि फॅक्च्युअल असणारा, ज्याच्यामध्ये फॅक्ट खूप आहेत, पंचवार्षिक योजना, ज्याचं दर रविवारी आपल्याकडे सेमिनार चालू आहे की कशा लक्षात ठेवायचा विथ मेमरी टेक्निक्स. तर ज्यांना ते सेमिनार करायचे त्यांनी मेसेज करा मला, मी तुम्हाला त्याचा ID पासवर्ड म्हणजे लिंक प्रोव्हाइड करतो. तर पंचवार्षिक योजना यावरती आत्तापर्यंत 21 प्रश्न आलेले आहेत. पंचवार्षिक योजना आणि योजना काही असतात त्या, तर 21 प्रश्न आलेले आहेत. पंचवार्षिक योजना याच्यामध्ये अडचण काय की फॅक्ट आहेत खूप चुकतात, मग त्याला विथ ट्रिक्स टेक्निक्स लक्षात ठेवायचं, काही ट्रिक्स बनवायच्या आणि त्यानुसार लक्षात ठेवायचं पंचवार्षिक योजनाच्या बाबतीमध्ये. त्यानंतर आहे सार्वजनिक वित्त म्हणजेच बजेट, सार्वजनिक आय व्यय. बजेट म्हणजे जे रेग्युलर बजेट आहे त्याच्यावरती प्रश्न नाही, बजेटची प्रोसेस, बजेटमधलं कंटेंट म्हणजे त्या ठिकाणी बजेटचा अर्थसंकल्प, त्या अर्थसंकल्पातला घटक, त्याच्यामध्ये मग खर्च असेल, त्याच्यानंतर जमा असेल आणि खर्च असेल, रुपया असा गेला, रुपया आला कसा आणि गेला कसा. तर या बाबतीमध्ये सार्वजनिक वित्त, बजेट आणि काही करंट टच पण प्रश्न असतील. एखाद्या बजेटमधली एखादी नवीन योजना लॉन्च केलेली असेल तर त्यावरती पण प्रश्न असतील, तर हे पण लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर कर रचना, टॅक्स स्ट्रक्चर, इंडियन टॅक्स स्ट्रक्चर. हा सार्वजनिक वित्ताला किती प्रश्न आलेले आहेत तर आतापर्यंत 19 प्रश्न आलेले होते प्रश्नसंख्या. कर रचनेला 13 क्वेश्चन आले. टॅक्स स्ट्रक्चर, डायरेक्ट टॅक्स आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहे, दोन्हीतला फरक. अलीकडं GST वगैरे त्याच्यावरती विचारतात, GST कौन्सिल वगैरे ते विचारतील. GST कौन्सिल ही भारतातली पहिली म्हणजे संघराज्यीय, त्याला म्हणायचं फेडरल आहे आणि कॉन्स्टिट्युशनल आहे. इट इज अ नॉट ओनली फेडरल बट ऑल्सो कॉन्स्टिट्युशनल बॉडी. तर GST कौन्सिल वगैरे त्याच्यावरती प्रश्न येतील. GST परिषद, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो की GST परिषद, तर हे
अगदी महत्त्वाचे, एकदम हॉट टॉपिक म्हणू त्याला, महत्त्वाचे. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे परकीय व्यापार, फॉरेन ट्रेड. याच्यामध्ये क्रम लावा वगैरे प्रश्न येतात. भारतामध्ये FDI येतो, त्याचा क्रम लावा, कोणत्या देशाचा जास्त येतो, आपण दुसरीकडे कुठे निर्यात करतो, आयात करतो, भारताचे आयात निर्यात म्हणजे एकंदरीत व्यापार कोणासोबत जास्त होतो, चीनसोबत होतो. तर या टाईपचे काही आकडेवारीवरचे प्रश्न त्यामध्ये येतील. त्याच्यानंतर लोकसंख्या, जो भूगोलातही महत्त्वाचा आहे आणि इकडे पण महत्त्वाचा आहे. तर लोकसंख्या हा पण टॉपिक विचारला जातो. पॉप्युलेशन, इकडे काही प्रश्न येतात अर्थशास्त्रामध्ये. कारण लोकसंख्या हे सुद्धा अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून एक संसाधन आहे. तर ज्या देशामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे तिथे डेमोग्राफिक डिव्हिडंड चांगला मिळतो. लोकसंख्येची घनता असेल, लोकसंख्येनुसार राज्यांचा क्रम लावा. तर हे सगळे प्रश्न लोकसंख्येवरती विचारतात. भारताची जनगणना तर पहिली कधी, आता कधी, कोणती चालू आहे, सध्या कोणती आकडेवारी आल्या नाहीत सध्याची. तर 2021ची जनगणना जी आहे तर त्याची आकडेवारी करोनामुळे ती पूर्ण झालेली नाही आहे. तर हे लोकसंख्या, त्याच्यावरती 18 प्रश्न आलेले होते आतापर्यंत आलेले प्रश्न. त्याच्यानंतर काही आपल्या अर्थशास्त्राचे घटक, प्रायमरी सेक्टरमध्ये शेती, तर या शेतीवरती 16 प्रश्न आलेले आहेत. शेती आहे. त्याच्यानंतर उद्योग, तर उद्योग नावाचा जो घटक आहे त्याच्यावरती 15 प्रश्न आलेले आहेत. तर हे अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये आहे. त्याच्यानंतर काही गव्हर्नमेंटच्या योजना, PM किसान आहे, जनधन योजना आहे, याच्यावरती हमखास एक तरी प्रश्न येतोच. शासकीय योजना, हे कशाहून कळतं तर आतापर्यंत 15 क्वेश्चन आलेले आहेत. तर 15 क्वेश्चन आल्यामुळे याच्यावरती तुम्हाला हमखास प्रश्न येणारच आहे. तर हे झालं इकॉनॉमिक्सच्या बाबतीत. एवढे टॉपिक आधी करायचे आणि मग वेळ मिळाला तर इतर टॉपिक करा तुम्ही. आणखी मग बाकीचे जे टॉपिक आहेत ते 1-2-3 मार्क वगैरे आतापर्यंत आलेले, येणारच नाही असे नाही. पण हे सगळ्यात महत्त्वाचे की जे तुम्हाला आधी करायचे रिव्हिजन करताना. आणि याच्यात काही जर वीक असेल तर ते आता स्ट्रॉंग करून घ्यायचं. म्हणजे लोकसंख्या स्ट्रॉंग केले पण शेती, उद्योग हा टॉपिक वाचलाच नाही, शासनाच्या योजना वाचल्याच नाही, जनधन योजनेचे निकष तुम्हाला माहीतच नाहीत, PM किसान वाचलंच नाही, तर ती हमखास वाचून घ्यायचं. जनधन योजना कधी सुरू झाली असे सुद्धा प्रश्न आलेले आहेत आयोगाला. तर त्याबद्दल परत प्रश्न येऊ शकतात. म्हणजे एखादा जो कंटेन आहे त्याच्यावरती ते परत विचारतात. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यानंतर एक वास्ट विषय म्हणजे सामान्य विज्ञान, ज्याच्यामध्ये खूप तयारी केली तरी आपण खूप मार्क घेऊ शकत नाही. काही मुलं अपवाद आहेत त्याच्यामध्ये चांगले मार्क काढतात, ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड वगैरे आहे तर त्या लोकांनी. पण सायन्स बॅकग्राऊंड नसेल, कॉमर्सचे विद्यार्थी आहेत, आर्ट्सचे, त्यांना खूपच हा विषय कठीण जातो सामान्य विज्ञान. याच्यामध्ये तुम्ही 8वी 9वी 10वीचे पुस्तकं वाचले असतील तर त्याच्यावरतून तुम्ही जे अंडरलाईन केलेला पार्ट आहे किंवा नुसते चित्र जरी बघितले तर बऱ्याच गोष्टी रिवाईज होतात. त्याच्यामधले इमेजेस, आकृत्या, चित्र वगैरे बघायचं. किंवा काही डायग्राम दिले आहेत, 10वीचं विज्ञान जर बघितलं तुम्ही, डायग्राम दिलेत, प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतीचं वर्गीकरण, त्यांनी एका असा स्मरणचित्रात दिले. स्मरणचित्र म्हणजे आपल्याला स्मरणात राहील असं एक चित्र दिले, तर त्यामधून एक करायचं. सामान्य विज्ञान, विज्ञानमध्ये मग परत भौतिकशास्त्र, फिजिक्समध्ये सगळ्यात जास्त वेटेज आहे, प्रश्न आलेले आहेत. तर ध्वनी, त्याच्यानंतर विद्युतधारा, तर हे अत्यंत महत्त्वाचे टॉपिक आहेत. विद्युतधारा, प्रकाश, तर हे फिजिक्समधले 3 अतिशय महत्त्वाचे आहेत. विद्युतधारावरती सगळ्यात जास्त प्रश्न आलेत आतापर्यंत 18, ध्वनीवरती 10, साऊंड आणि लाईट, प्रकाश, याच्यावरती 10. बाकी मग भिंग, आरसे, किरणोत्सारी याच्यामध्ये 5, 6, 7 अशी सरासरी आली. कार्य, ऊर्जा, शक्ती, बल आणि गती, सरासरी 5-6 मार्क आलेले आहेत. पण हे अगोदर 3 महत्त्वाचे करायचे. म्हणजे काहीच नाही जमत त्यांनी फिजिक्समधले हे 3 टॉपिक सगळ्यात आधी करायचे. ध्वनी, विद्युतधारा, प्रकाश, उष्णता, तापमान, आर्द्रता. मग वेळ मिळालाच तर अजून तो 4था टॉपिक, उष्णता, तापमान आणि आर्द्रता. आणि बाकीचे किरणोत्सारिता, भिंग, आरसे वगैरे हे जर केलं तुम्ही तर त्याला ॲव्हरेज 5-5 मार्क आहेत. किरणोत्सारितावरती 7 प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत, तर तो पण महत्त्वाचा टॉपिक आहे फिजिक्सच्या बाबतीमध्ये. तर एवढे करून घ्यायचं. म्हणजे अगदी तुम्ही एका दिवसामध्ये हे जे टायटल सांगितलं त्याच्यातलं मोजकं वाचू शकता. सुरुवातीला तुम्ही वाचले, त्याच्यात अंडरलाईन केले,
सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची, आता पुस्तक चेंज करायचं नाही. कोणीतरी सांगितलं की अमुक हे पुस्तक आलं बाजारात, ह्या लेखकाचं आहे, खूपच भारी आहे. म्हणजे जुने विद्यार्थी वगैरे सांगतात, म्हणजे कधी कधी असे मिसगाईड करणारे लोक खूप असतात की सांगतात तू हे पुस्तक वाच, अरे तू हे पुस्तक वाचलंच नाही काय, मग तू काय MPSC करतो असं म्हणतात. तर आपण जे वाचलं त्याच्यावरच श्रद्धा ठेवायची, अंडरलाईन केले तेच करायचं, तर त्यामधूनच तुम्हाला मार्क येतातच. म्हणजे सायन्सचे यायचे तेवढेच येतात, तुम्ही खूप परिश्रम घेतले तरी असं आउट ऑफ घेतो असं नाही. भूगोल, इकॉनॉमिक्स, पॉलिटीमध्ये तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. भूगोल, इकॉनॉमिक्स, पॉलिटीमध्ये तर मी जेव्हा जेव्हा प्रीला पास झालो, लास्ट आता 2017ला प्रीला पास झालेलो होतो, तेव्हा माझे इथे मी खूप चांगलं ॲव्हरेज काढायचो. भूगोल, राज्यघटना आणि अर्थशास्त्र, इतिहास नाही सॉरी, भूगोलमध्ये 15 क्वेश्चन आहेत तर 15पैकी 12, 13, 14, 13पर्यंत येतात. राज्यघटनेचे समजा 10 ते 12 क्वेश्चन आले तर ते पैकीच्या पैकी येतात, जो पास होणारा विद्यार्थी. अर्थशास्त्रातले 15 आहेत ते 10+ जातातच, तर 10 ते 12 जर जातातच. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला टोटल जर बघितलात तर जवळपास 35 मार्क इथेच 35+ येऊ शकतात या 3 विषयामध्ये. म्हणून ज्यांचं आता सायन्स, मॅथ, चालू घडामोडी हे जरा बरं आहे, त्यांनी या 3वरतीच भर द्यायचा. जे तुमचे चांगले मित्र आहेत विषय, ते अजून त्यांना घट्ट मैत्री करायची, म्हणजे त्यांच्यावर खूप कमांड आणायचं. समजा भूगोल तुमचं 10वर येते तर 12-13वर कसं जाईल हा प्रयत्न करा. राज्यघटना तुमचा 2-3 प्रश्न चुकतातच, मग ते कुठले चुकतात हे काढून शोधून काढा. म्हणजे कधी कधी आपण काय करतो, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट वाचतच नाही, त्याच्यावरचाच नेमका प्रश्न चुकतो. तर सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट मला वाटते कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं नाही, ते पण सोबत वाचून घ्यायचं. म्हणजे 5, 6, 7 असे मार्क ॲव्हरेज आतापर्यंत आलेले आहेत. तर हे झाले स्कोरिंग सब्जेक्ट. हे तर इथे 35+ तुम्ही मार्क काढायचेच आहेत. आणि बाकीचे मग सरासरी तुम्ही 8 जरी काढले तरी खूप चांगले मार्क होतात, 50-55च्या वर तुम्ही जाता. आणि निदान PSIचा निकाल तर तुमचा शुअर येतोच. त्यानंतर फिजिक्स झालं, मग रसायनशास्त्र, केमिस्ट्री. रसायनशास्त्रामध्ये काय वाचायचं, तर सायन्सच्या बाबतीत आता खूप महत्त्वाचं आहे. सायन्सच्या बाबतीत रसायनशास्त्रामध्ये काय तयारी करायची, तर इथे द्रव्य आणि द्रव्याच्या अवस्था, तर इथून सुरुवात होते. परंतु सगळ्यात जास्त वेटेज असणारा जो टॉपिक आहे त्यामध्ये संयुगे आणि रासायनिक अभिक्रिया. तर संयुगावरती मित्रांनो आतापर्यंत 11 प्रश्न आलेले आहेत. रासायनिक अभिक्रियेवर 12 प्रश्न आलेले आहेत. 2012 पासून ते आजपर्यंत 12 प्रश्न आलेले आहेत. बाकी सगळे टॉपिक ॲव्हरेजच आहेत. धातू, अधातू आणि धातू सदृश्य, मेटल, नॉन मेटल वगैरे जे आहेत, तर त्याच्यावरती 14 प्रश्न आलेत. सर्वात जास्त वेटेज देणार आतापर्यंत धातू, अधातू, म्हणजे 8वीच्या पुस्तकामध्ये आहे धातू, अधातू, मेटल, नॉन मेटल. तर हे जे आहे धातू सदृश्य, तर यामध्ये बाकीचे सगळे टॉपिक, इंधने, आम्ल, आम्लारी, अणूची रचना, वातावरण, प्रदूषण, हवामान, तर बाकीचे हे ॲव्हरेज आहेत. सुरुवातीला सगळ्यात आधी हे करायचे धातू, अधातू, रासायनिक अभिक्रिया, संयुगे. तर हे जे 3 टॉपिक आहेत खूप महत्त्वाचे आहेत. नंतर त्याच्यानंतरच तुम्ही इतर टॉपिक करायचे. इतर टॉपिकमध्ये काय करणार तुम्ही, इंधने, त्याच्यानंतर मूलद्रव्यांचे वर्गीकरण, मूलद्रव्य, मूलद्रव्याचे वर्गीकरण, तर हे इतर टॉपिक. अणूची रचना, याच्यावरती नेहमी प्रश्न येतो, अणूची रचना. तर 7 प्रश्न आलटून पालटून आलेलेच आहेत आतापर्यंत, 7 प्रश्न. तर हे 4-5 टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत, हे तुम्हाला करायचे केमिस्ट्रीच्या बाबतीमध्ये. पुढे बघू आता जीवशास्त्र, बायो. जीवशास्त्रामध्ये काय सगळ्यात जास्त वेटेज आलेलं आहे, प्राण्यांचं वर्गीकरण आतापर्यंत. वनस्पती वर्गीकरण आणि प्राणी वर्गीकरण. प्राण्यांच्या वर्गीकरणावर मित्रांनो 29 प्रश्न आलेत आणि वनस्पतीचं वर्गीकरण 21 प्रश्न आलेत. बरेचशा विद्यार्थ्यांना ऑब्झर्व केले की ते काय करतात, हे दोन्ही टॉपिक सोडूनच देतात, कारण लक्षात राहत नाही. कठीण, जिथे कठीण तिथे प्रश्न विचारणार, तर तिथे प्रश्न त्यांना माहीत आहे की यांचं हे चुकतं आहे, मग त्याच्यावरतीच ते विचारतील. प्राण्यांचं वर्गीकरण आणि वनस्पती वर्गीकरण, म्हणजे 10वीच्या पुस्तकात पण आहे,
10वीचं 10चं जे विज्ञानचं पुस्तक आहे पार्ट 2 म्हणून आहे विज्ञानचं ते, किंवा तुम्ही कोणाचं दुसऱ्या लेखकांचं करत असणार, भस्के सरांचं असेल, कोलते सरांचं असेल, व्हॉट एव्हर तुम्ही जे फॉलो करता ते, तर त्यामधून हे टॉपिक केले नसतील तर आजच तुम्ही करायचे. आजच म्हणजे जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघणार आहेत तर हे टॉपिक करून घ्यायचे. याच्यामध्ये काही ट्रिक्स टेक्निक्स बनवून ठेवायच्या. म्हणजे मोलुस्का म्हणजे मऊ लागणारे प्राणी, गोगलगाय मोलुस्का गटामध्ये मोडतात. तर अशा टेक्निक स्वतःच्याच ओन बनवायच्या. तर ट्रिक्स टेक्निक्स जर बनवल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी ऐन वेळेला आठवतं आणि वेळ पण वाचतो. कंबाईनला खूप वेळेचा महत्त्व आहे. 100 प्रश्न तुम्हाला एका तासात सोडवायचे आणि त्यामध्ये मॅथ रिझनिंगचे 15 क्वेश्चन आहेत. तर हे खूप जास्त वेटेज देणारे 2 आहेत. म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण, प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतीशास्त्र, याच्यामध्ये एवढं वेटेज आहे. इथे परत अपवाद करा तुम्ही. समजा मॅमल्स आहेत, सस्तन प्राणी, त्याला अपवाद काय आहे? अंडी घालणारे प्लॅटिपस आणि इकिडना जे ऑस्ट्रेलिया खंडामध्ये सापडणारे प्राणी आहेत, जे मॅमल्स असून सुद्धा अंडी घालतात. तर असे प्राणी आहेत. काही पाण्यात राहतात, देवमासा, तरी तो मॅमल्स आहे. डॉल्फिन, गंगेटिक डॉल्फिन, गंगा नदीमधले डॉल्फिन जे आहेत आपल्या भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे, ॲक्वॅटिक ॲनिमल ऑफ इंडिया. तर हे जे आहेत तर याच्यावरती थोडं करंट टच पण प्रश्न विचारतात. तर हे सस्तन प्राणी आहेत, परंतु मासे असून सुद्धा सस्तन प्राणी आहेत. नाव आहे देवमासा, डॉल्फिन मासा आहे, तरी पण त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की तो मॅमल्स आहे. तर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मानवी रोग, मानवाला होणारे रोग जे आहेत ते 21 प्रश्न आलेले आहेत. मानवी रोग आणि वनस्पतींचे रोग, हे जर दोन्ही रोग एकत्रच करून टाकले तुम्ही तर त्याला पण 10 मार्क आलेले आहेत. तर असे तुम्हाला आतापर्यंत 31 क्वेश्चन मानवी रोग आणि वनस्पतीचे रोग. वनस्पती, गव्हावरती तांबेरा रोग पडतो, रस्ट, असे काहीतरी रोग विचारतील तुम्हाला. भुईमुगावर पडणारा रोग, म्हणजे सायन्सच्या 8वीच्या पुस्तकात कुठला तरी तो रोग असतो, तोच तुम्हाला विचारतात. केळीवरती पडणारा रोग, तर या टाईपचे विचारतात. ते थोडं ॲग्रिकल्चर सायन्स म्हणू आपण त्याला, तर ते विचारतात. मानवी रोगावरती 21 मार्काचे वेटेज आहे. प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण आणि मानवाला होणारे रोग, हे 3 टॉपिक करायचे आणि वनस्पतीला होणारे रोग. बाकी मग सगळं ॲव्हरेज आहे. ॲव्हरेजमध्ये मग अजून काय तुम्ही जर विचारलं तर त्याच्यात काय करायला हवं, तर ॲव्हरेजमध्ये एक सांगतो की तुम्हाला काय करायला हवं. 1 मिनिट. तर त्यामध्ये तुम्हाला करायचं की पेशींची रचना, सेल, त्याच्यानंतर ऊती, टिश्यूज, तर याच्यावरती करायचं. याच्यावरती तुम्हाला आतापर्यंतचं वेटेज आहे 7 प्रश्न आलेले आहेत पेशींच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर मानवाच्या शरीरातल्या ज्या संस्था आहेत, पचन संस्था असतील, रक्ताभिसरण संस्था वगैरे, तर पचन संस्थेवरच आजपर्यंत 4 प्रश्न आलेत पचन संस्थेवर. बाकी सगळे ॲव्हरेज आहेत 4-5 वगैरे, असेच एवढेच प्रश्न आहेत 4-5. तर इतकं झालं सायन्सच्या बाबतीमध्ये. सायन्समध्ये जे सांगितलेलेच टॉपिक म्हणजे खूप वास्ट आहे. रिपीट म्हणजे मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचे सांगितलेत, पण त्याच्यामध्ये प्रश्न काढायला स्कोप आहे. प्रत्येक वेळेस ते नवीन प्रश्न काढू शकतात. अजून 100 वर्ष जरी परीक्षा चालू राहिली तर सायन्समध्ये रिपिटेशन फारसं होत नाही. म्हणजे इथे जास्त स्कोप नसतो तुम्हाला. फक्त सायन्स बॅकग्राऊंड वगैरे असल्यावर, तुमची डिग्रीज त्याच्यात असल्यावर काहीतरी करून आपण पर्यायातून उत्तरापर्यंत जातोच. तर हे लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा विषय आहे चालू घडामोडी. चालू घडामोडीच्या बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन आहे की चालू घडामोडी येणार आहेत कुठल्यात, 2019 याच वर्षातल्या करा. 2019च खूप छान करा. तुमच्याकडे तेव्हाचे मॅगझिन असतील, वाचले असतील तर अंडरलाईन केलेलं तेवढंच वाचा. मॅगझिन नसेल तर सोपा उपाय एअरबुकमधलं वाचा. यामध्ये सगळ्यात चांगलं आता कमी वेळात काय करायचं आहे तर आंतरराष्ट्रीय घडामोडीवर 9 प्रश्न आलेत, पण राष्ट्रीय घडामोडी सगळ्यात आधी करायच्या. म्हणजे भारतातल्या ज्या घडामोडी होतात त्याच्यावरती आतापर्यंत 17 प्रश्न आलेत. म्हणजे इथे फ्रिक्वेन्सी जास्त आहे. त्याच्यानंतर या घडामोडीमध्येच, राष्ट्रीय घडामोडीमध्येच विज्ञान, तंत्रज्ञान वगैरे असं जर वेगळं काढलं आतापर्यंत, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संरक्षणामध्ये आपण राफेल विमान आणलं किंवा अग्नी 1, अग्नी 2, अग्नी 3, अग्नी 4, आकाश,
हे जे मिसाईल्स आहेत वेगवेगळे, तर यावरती विज्ञान, तंत्रज्ञान आणि संरक्षण 20 प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत. राष्ट्रीय घडामोडीचा विचार केला तर 17 प्रश्न आणि विज्ञान, तंत्रज्ञान, संरक्षण याच्यामध्ये आता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असे लिंक करणारे असतील. उदाहरणार्थ ब्राह्मोस क्षेपणास्त्र रशिया आणि भारत या दोघांनी मिळून डेव्हलप केले. तर ब्राह्मोसवर इतके प्रश्न विचारलेत आतापर्यंत. एखादं विमान विचारले, तेजस नावाचं विमान जगातलं सगळ्यात हलकं आणि लढाऊ विमान आहे. तर गव्हर्नमेंटच्या गॅझेटमधलं, गव्हर्नमेंट जिथे जिथे करार करणार, राफेल विमान असेल, गव्हर्नमेंटच्या कागदपत्रातलं, डॉक्युमेंटमधलं तिथेच प्रश्न विचारतात. म्हणजे प्रायव्हेट डाटा आपण खूप करतो, तर गव्हर्नमेंटचा करायचा तर गव्हर्नमेंटच्या बाबतीमध्ये विचारलं जातं. त्याच्यानंतर शासनाच्या वेगवेगळ्या योजना म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये आहेत आणि इकडे पण विचारतात काही चालू घडामोडी. ते PM किसान आहे, जनधन योजना आहे, अटल पेन्शन योजना आहे. करोना काळातल्या ज्या योजना ते विचारणार आहे. 2019 पर्यंतच्या सगळ्या ज्या योजना आहेत त्या शासनाच्या योजना, तर त्यावरती आतापर्यंत 14 प्रश्न करंटमधून आलेले आहेत. तर 14 प्रश्न आहेत. त्यानंतर आर्थिक घडामोडी, इथे खूप चांगलं वेटेज आहे. आर्थिक घडामोडी, इकॉनॉमिकल घडामोडी, तर याचा जर वेगळा विचार केला तर 25 प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत. तर आर्थिक घडामोडीवरती, आर्थिक घडामोडीमध्ये मग तुम्हाला एखादी इकॉनॉमिकल विचारतील. MPC मॉनिटरी पॉलिसी कमिटी काय आहे किंवा त्याचे अध्यक्ष कोण आहेत, त्याचे प्रमुख कोण आहेत, BBB बँक बोर्ड ब्युरोचे अध्यक्ष कोण आहेत, RBIचे गव्हर्नर कोण किंवा 14वा वित्त आयोगाचा कोण, इकॉनॉमिक्समध्ये विचारतात आणि इकॉनॉमिक्स परत करंटमधूनही विचारतील. तर अर्थशास्त्रातलंच असतं. प्रत्येक मॅगझिनच्या मग एक आर्थिक घटक असतो. कुठले तुम्ही मॅगझिन फॉलो करत असाल, परिक्रमा असेल, युनिक बुलेटिन असेल, जे पण फॉलो करता त्याच्यामध्ये एक आर्थिक घटक असतात. तर ते रिवाईज करून जायचं. आर्थिक घडामोडीला सगळ्यात जास्त वेटेज आहे. तर आतापर्यंत 25 प्रश्न आलेले आहेत आर्थिक घडामोडीच्या बाबतीमध्ये. बाकीचे मग त्याच्यामध्ये ॲव्हरेज टॉपिक आहेत. लेखक वगैरे, पुस्तक आणि लेखक वगैरे ते विचारतात. तर त्यावरती काही पुस्तकं विचारतात. जे गाजलेले पुस्तकं असतात राष्ट्रीय स्तरावरती गाजलेले, आणि काही आपलेच लेखक तिकडे जाऊन राहतात, रघुराम राजन आहेत, अमेरिकेत वगैरे राहिले, त्यांची पुस्तकं तिकडे जरी गाजले तरी ते आपल्याकडे टायटल तरी येतात. आपण पुस्तकं वाचत नाही पण निदान त्याचे टायटल वाचतो. किंवा पुरस्कार मिळाले आहेत. तर चेतन भगत यांची पुस्तकं आहेत बघा, तर वेगवेगळे पुरस्कार मिळतात. तर असे पुस्तकं, तर त्यांचे टायटल्स, तर हे विचारले जातात. आतापर्यंत त्याच्यावरती 10 प्रश्न आलेत बुक्सवरती, पुस्तकाविषयी. त्याच्यानंतर सगळ्यात किचकट भाग क्रीडा घडामोडी, त्याच्यावरती आतापर्यंत 28 प्रश्न आलेत. एक प्रश्न नेहमी क्रीडा घडामोडीचा असतो. कधी कधी सोपा असतो, कधी जोड्या लावा असेल, कधी एकदम सोपा असेल. एकदा राज्यसेवेला प्रश्न आला होता की अभिनव बिंद्रा डॅश आहेत, खेळाडू आहेत फक्त. तर ते क्रीडा घडामोडी 2019 मधल्याच करायच्या. 2019 मधले त्याच्यामध्ये काही रेकॉर्ड्स, त्याच्यामध्ये काही ठोकताळे करून ठेवायचे. म्हणजे काही आलं उत्तर, आम्ही पूर्वीच्या काळात सेरिना विल्यम्स लिहायचो, व्हिनियस विल्यम्स, सेरिना विल्यम्स, असे काही ठोकताळे करून ठेवायचे. म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तेच लिहायचं. PV सिंधू, सानिया मिर्झा, म्हणजे तेच पर्याय तिथे असतात. तर हे पण करून ठेवायचं. क्रीडांच्या बाबतीमध्ये, क्रीडांच्या बाबतीत खूप डिटेल जातात काही लोक, तर डिटेल केलेलं ते काही लक्षात राहत नाही. आला तर आला, एक प्रश्न येतो, आतापर्यंत रेग्युलर आला आहे म्हणून ह्याची संख्या जास्त आहे. मग क्रीडाच्या घडामोडी पाठच होत नाहीत. एखादा प्रश्न तुम्ही स्किप केला तर चालतो. तर तुम्हाला 100पैकी 100 सोडवायचे आहेत असं काही नाही. निगेटिव्ह सिस्टीम आहे. तुम्ही काही लोक 80, 85, 90, 95 पर्यंत जातात. खूप ज्यांचा अनुभव आहे तेच 100पैकी 100 सोडवतात. तर यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम असल्यामुळे क्रीडांचे 28 का आहे, तर प्रश्न येतो पण कठीण येतो. तर ज्यांना क्रीडा घडामोडीमध्ये आवडच नाही तर त्यांचे चुकतात प्रश्न. क्रीडामध्ये राष्ट्रीय पण आहे, आंतरराष्ट्रीय पण आहे, राज्यातल्या घडामोडी पण आहेत. तर त्याच्यामध्ये राज्यातले पण पुरस्कार विचारतील, महाराष्ट्र केसरी विचारतील, हिंद केसरी पण विचारतील, हॅट्रिक कोण केली ते विचारतील. तर क्रीडा घडामोडी खूप म्हणजे त्यामध्ये व्हास्ट आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं व्यक्तिविशेष, म्हणजे माणसं त्यांची नावं, व्यक्तींची नावं, याच्यावरती प्रश्न खूप येतात. याच्यासाठी मी एक चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा हे वेगळं पण लेक्चर बनवेल. तर त्याच्यामध्ये परत तुम्हाला टायटल देईल. व्यक्तिविशेष आतापर्यंत 45 प्रश्न आलेत.
पण याच्यात 3 पार्ट पडतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्ती म्हणजे युसुफजाई मलाला आहे, ग्रेटा थनबर्ग आहे. तर ग्रेटा थनबर्ग जे स्वीडनचे आहे पर्यावरण कार्यकर्ते, मलाला जे पाकिस्तानचे आहे. तर यावरती प्रश्न विचारला तो जर आंतरराष्ट्रीय आहे. राष्ट्रीय स्तरावरतीच विचारला एखाद्या व्यक्तीचा, अरुण जेटली विषयी विचारला समजा, तर तो राष्ट्रीय स्तरावरती झाला. आणि महाराष्ट्रातलाच एखादा विचारला, अमिताभ बच्चन यांना कोणता पुरस्कार मिळाला असं विचारलेलं आहे, तर तो तुम्हाला आता मिळालेला आहे. अमिताभ बच्चन यांना पुरस्कार कोणता मिळाला तुम्ही शोधून काढा, येऊ शकतो तो प्रश्न. तर व्यक्तिविशेष महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तिन्ही प्रकारची व्यक्ती बघायची खूप वारंवारता आहे. 45 प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत 2012 पासून. तर याची फ्रिक्वेन्सी खूप आहे. व्यक्ती येतोच परीक्षेला. काही लोक काय करतात, नुसते पुरस्कारच करत बसतात. काही लोक क्रीडा घडामोडी बघायच्यात म्हणून ते क्रिकेटसुद्धा पाहतात, IPL बघतात. तर IPL मधलं काय येतं की IPLची टीम, त्यांचा कॅप्टन, अशा जोड्या लावा एकदा प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर पुरस्कार. तर पुरस्कारामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक म्हणजे महाराष्ट्रातले पुरस्कार याच्यावरती सुद्धा वेटेज खूप चांगलं आहे. तर 22 प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत पुरस्कारावरती. तर हे पण तुम्हाला करणं गरजेचं आहे. 22 प्रश्न म्हणजे चांगली वारंवारता आहे तिथे. व्यक्तिविशेषमध्ये जर तुम्हाला वाटलं की आंतरराष्ट्रीय मला लक्षातच राहत नाही, तुम्ही राष्ट्रीयच करा, त्याची वारंवारता वेगळी सांगतो तुम्हाला. तर आतापर्यंत फक्त राष्ट्रीय व्यक्तिमत्वावर 28 प्रश्न आले. म्हणजे एखादं आंतरराष्ट्रीय नाव तुम्हाला पाठच होत नाही, तर फक्त राष्ट्रीय जरी व्यक्ती केले तर वारंवारता खूप चांगली तिथे. तर 28 प्रश्न आलेत 45 पैकी. तर 45 टोटल व्यक्तीवर आलेले आहेत. त्याच्यामधले 28 प्रश्न हे भारतातल्या व्यक्तीवर, तर भारतीय व्यक्तीवर, आणि त्यामध्ये परत महाराष्ट्रीय व्यक्तीवर 5चीच वारंवारता आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या व्यक्तिमत्वावर जास्त प्रश्न विचारलेले नाहीत. म्हणजे भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जास्त भर आहे. या थोड्याशा म्हणजे कंबाईनच्या परीक्षेला आंतरराष्ट्रीय घडामोडी येतातच जास्त. कुठे काही उठाव झाला असेल एखाद्या देशामध्ये तर तिथलं विचारतातच, हा देश का अशांत आहे वगैरे. बाकीचे जे टॉपिक आहेत मग सगळे ॲव्हरेज आहेत. बाकीचे शिक्षण, आरोग्य आहे, दिनविशेष आहे. दिन करत असताना तुम्ही त्याची थीम वगैरे करून घ्यायची. तर दिनविशेष आहे, पर्यावरण वगैरे आहे, राष्ट्रीय परिषदा आहेत, आयोग समित्या काय आहेत. तर याच्यामध्ये ॲव्हरेज आलेले आहेत. काही कायदे आहेत, नवीन झालेले कायदे, विधेयकं वगैरे, तर त्याबद्दल ॲव्हरेज आहेत. त्याचं PDF तुम्हाला टेलिग्रामला टाकतो. आणि चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा याच्यावरती आपण नवीन पण एक बनवूया. म्हणजे त्याच्यात पर्टिक्युलर सांगेल तुम्ही की हेच पुरस्कार करायचे आहेत. सॉरी, मी 1 मिनिट थांबा. तर तिथे मग तुम्हाला पर्टिक्युलर सांगेल मी की कुठला पुरस्कार करायचा आहे वगैरे. चालू घडामोडीचं वेगळं लेक्चर करील, कारण आज बरेचसे लोकांचे मेसेज आले चालू घडामोडीचं काय करायचं. सगळ्यात आधी प्रश्न पडतो, आधी कोर पार्ट तुम्ही करा नका, वर राज्यघटनेतला मार्क चुकू देऊ नका, इकॉनॉमिक्स चांगलं करा, त्याच्यानंतर जॉग्राफी करा. हा कोर पार्ट आहे ना. कोर पार्ट सोडून महिनाभर तुम्ही चालू घडामोडीचंच वाचतात. काही लोक दिवस रात्र चालू घडामोडीच करतात, तर तसं नका करू. चालू घडामोडीतला कोर पार्ट तुम्हाला आता सांगितलं आहे. आणि मग टायटल वाईज पण एक वेगळे लेक्चर बनवेल, तुम्हाला टाकीलच त्याबद्दल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय मग अंकगणित. काही लोक इथे सोडवतच नाहीत तरी पण प्रीला पास होतात. अंकगणित, गणित आणि मॅथमॅटिक्स आणि बुद्धिमत्ता चाचणी. अंकगणितामध्ये सगळ्यात जास्त वारंवारता गणिती क्रिया म्हणजे बॉड मास वगैरे जे असतात ना, जिथे काहीतरी मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करावे लागतात. तर मग आतापर्यंत केलेल्या ॲनालिसिसवर 32 प्रश्न आहेत त्याच्यावरती. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन 32 प्रश्न आलेले आहेत. बैजिक समीकरणं त्याच्यावरती 28 प्रश्न आलेत. बैजिक समीकरण ज्यामध्ये तयार करावं लागतं आपल्याला, 10वीला वगैरे पूर्वी तुम्ही शिकलेलं आहेत. तर समीकरण तयार करावं लागतं. 28 प्रश्न त्यावरती आलेले आहेत. त्याच्यानंतर काळ, काम, वेग हा खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. काळ, काम, वेग त्याच्यावरती प्रश्न असतातच. काळ, काम, वेग आणि अंतर. काळ, काम, वेग आणि अंतर, डिस्टन्स. तर याच्यावरती मित्रांनो आतापर्यंत 12 क्वेश्चन आलेले आहेत. काळ, काम, वेग आणि अंतर. काही भूमितीवरचे प्रश्न येतात जॉमेट्रीचे, तर त्याच्यावरती 8 मार्काची वारंवारता आहे.
हे झालं गणिताच्या बाबतीत. इतर टॉपिक सगळे ॲव्हरेज आहेत, शेकडेवारी, नफा तोटा वगैरे जे आहेत ना ते गुणोत्तर प्रमाणे ॲव्हरेज आहेत. तर त्या ठिकाणी 4-5 आतापर्यंत प्रश्न आलेले आहेत. पण हे जे सांगितलेत ते सगळ्यात आधी करून घ्यायचे. आता गणित ज्याला जमतच नाही, काही अडचण नाही, त्यांनी बुद्धिमत्ता करा. म्हणजे आता गणित करत बसायला, पाढे पाठ करायला आपल्याला वेळ नाही, 18चा पाढा करे. बुद्धिमत्ता चाचणी करायची, ज्याच्यामध्ये गणितीय क्रिया करायची कमी गरज पडते. सांकेतिक भाषा, कोड लँग्वेज, कोडिंग आणि डिकोडिंग ज्याला म्हटलं जातं, सांकेतिक भाषा आणि सिम्बॉल्स असतात, चिन्ह. तर याच्यावरती मित्रांनो भरपूर प्रश्न आलेले आहेत. सांकेतिक भाषा आणि सिम्बॉल्स 22 क्वेश्चन आलेले आहेत आतापर्यंत. कूट प्रश्न असतात, तर त्या कूट प्रश्नावरचं वेटेज 22च आहे, दोघांचं सारखंच वेटेज आहे. 22 क्वेश्चन आलेले आहेत. ही बुद्धिमत्ता चाचणीमध्ये संख्या मालिका असते. संख्या मालिकेवरती 13 क्वेश्चन आलेत आतापर्यंत. संख्या मालिका, तर संख्या मालिकेवरती 13 क्वेश्चन ही लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर आकृत्यावरती प्रश्न काय, आकृत्या देतात त्यांचा क्रम लावा. मिस झालेल्या आकृती म्हणजे रिकामी जागा कोणती आकृती ते सांगा. तर आकृत्यांची मालिका ओळखा. याच्यावरती 9 प्रश्न आलेत. आकृत्यावरील प्रश्न 15 आणि मालिकेवरती 9, म्हणजे आकृत्याचेच प्रकार एवढे आलेले आहेत, 9 आणि 15. तर याचं टोटल करा, तुमचं गणित चांगलं आहे. वयवारी वगैरे हे खूप करत बसतो आपण. आतापर्यंतची फ्रिक्वेन्सी 6 आहे, फक्त 6 आहे. याचा अर्थ वयवारी करूच नाही असं नाही, पण तुम्हाला हॉट टॉपिक जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते सांगतो. जिथे गणितही नाही, विधान असतात आणि काही निष्कर्ष काढायला सांगतात. म्हणजे राज्यसेवेला जसं आपण CSATच्या तयारीमध्ये करतो, तर विधान आणि निष्कर्ष. तर या बाबतीमध्ये 9 क्वेश्चन आतापर्यंत आले 2012 ते तर आजपर्यंत, म्हणजे 2019 पर्यंत. ठोकळा जो आहे, घनाकृती ठोकळा वगैरे, त्याच्यावरती 7 प्रश्न आलेत. बाकीचे सगळे टॉपिक मग ॲव्हरेज आहेत. संख्या मालिका जी आहे तर त्याच्यावरती 13 आलेले आहेत. तर हे अत्यंत महत्त्वाचं ॲनालिसिस आहे. तुम्ही या दृष्टीने जर केलात तर नक्कीच तुम्ही पास होणार. येणाऱ्या म्हणजे परीक्षेसाठी तुम्हाला सगळ्याला शुभेच्छा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा. चालू घडामोडीविषयी नेक्स्ट व्हिडिओ बनवेल. याचा ॲनालिसिसचं PDF मी रोज ग्रुपला टाकतो, वेगवेगळ्या टेलिग्राम ग्रुपवर आहे. टेलिग्राम ग्रुपची लिंक पार्ट 1मध्ये वर टाकली कमेंट बॉक्समध्ये, आणि याची पण टाकून देतो मी. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. काही अडचण असेल तर तुम्ही मेसेज करा, कुठलीही अडचण आपण सॉल्व करू.